थांबा. स्क्रोल करण्याआधी फक्त 10 सेकंद द्या, कारण ही गोष्ट तुमच्या आयुष्याशी संबंधित आहे. आणि कदाचित तुम्ही हे ऐकायला उशीर करत आहात. काय घेऊन आलास तू आणि काय घेऊन जाणार आहेस? हे लाईन तुम्ही नक्की ऐकली असेल. नियतीचा फेरा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक ना एक दिवस येणारा आहे. फक्त प्रत्येकाचा वेळ वेगळा आहे. आपण आपल्या डोळ्यासमोर निघालेलं प्रेत बघतो, पुढे निघून जातो. मग त्या गोष्टीवर 2 मिनिटंही विचार करत नाही की आपणही एक दिवस असेच जाणार आहोत. मग का आपण माणसासारखं जगत नाही आणि दुसऱ्यांना जगू देत नाही? ज्यांना पैशाचा जास्त घमंड आहे ना, त्यांनी थोडं 2020 ची महामारी आठवावी. कोट्याधीश असूनही आपल्या माणसांना वाचवू शकले नाहीत. मग त्या पैशावर घमंड कशाचा? प्रेमाने जगा, जगू द्या. समाधानी राहा, कारण शेवटी कितीही कमवा, कितीही मोठे व्हा, एक दिवस सगळी धावपळ सोडून जायचंच आहे. नाही माहित कधी कोणावर नियतीचा फेरा फिरेल. मग का करावी कोणाशी दुश्मनी? का कोणाला मारावं? तसंच एक दिवस सगळ्यांनाच मरायचं आहे. अरे छोट्या छोट्या कारणावरून एकमेकांचा जीव घेतो आपण. पण जेव्हा सगळ्यांचाच शेवट ठरलेला आहे, मग का मारायचं एकमेकांना? प्रत्येकाला मोजकच आयुष्य मिळालेलं आहे, मग जगू द्या ना. त्यांना त्यांच्या मुलांसोबत, आई वडिलांसोबत, त्यांच्या फॅमिली सोबत. आणि आपणही जगा आपल्या माणसासोबत, आपल्या फॅमिली सोबत. आपण माणूस आहोत, माणसासारखंच जगूया. आपण कुणाला मारून अमर तर होणार नाहीये. कुणाच्या डोक्यावरची सावली काढून त्यांना तळपत्या उन्हात टाकून आपण कधी सुखी होणार नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या तरुण मुलांसाठी हे समजणं खूप गरजेचं आहे की आपलं खरं जीवन काय आहे. हे वेळेवर कळणं खूप महत्वाचं आहे. आपलंही मरण एक दिवस ठरलेलं आहे. काहीही करा, ते अटळ आहे. जाणं नक्की आहे. म्हणून त्या दिवसाची आठवण ठेवून जगा आणि दुसऱ्यांनाही जगू द्या. थोड्या थोड्या गोष्टीवरती दुश्मनी करू नका. जरी एखाद्या व्यक्तीकडून चुकून चूक होत असेल तरी त्याला माफ करा, माफ करायला शिका. आणि आनंदाने, सुखाने आणि समाधानी जगा. आणि शेवट एकच सांगेन की आपण माणूस आहोत, माणसासारखं जगूया. धन्यवाद मित्रांनो. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की मांडा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.